3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर मनसेची बॅनरबाजी पाहायला मिळाली. बिहार भवन झाल्यावर महाराष्ट्र पेटून उठणार, बॅनरवरील व्यंगचित्रातून मनसेचा निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून सोलापूर दौऱ्यावर. शिंदे 2 दिवस सोलापुरात मुक्कामी असणार. बार्शी माढ्याबाबत शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. संजय राऊतांकडून शिंदेंचा रुस्कीबाई असा उल्लेख. रुस्कीबाई साडीचोळी पदरात पाडून घेईल. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. उदय सामंत भाजपमध्ये जाणार. दावोस दौऱ्यात भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर गंभीर आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती न होऊ देण्याची तटकरेंची इच्छा, दळवींचा आरोप. नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकार किंवा मनपा अधिकारी सुनावणीला हजर न राहिल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची ॲडव्होकेट नितीन पंडित यांची मागणी. संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती केवळ कागदावरच. जिल्ह्यामध्ये 20हून अधिक ठिकाणी युतीत बंडखोरीचे वारे. शिवसेना भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू. सांगलीच्या विटामध्ये भाजप नेत्यांच्या घराबाहेर भानामतीचा प्रकार. ऐन झेडपी निवडणूक रणधुमाळीतील घटनेनं खळबळ. करणी करणाऱ्या बंगाली बाबाला पकडून नागरिकांनी दिला चोप. पुण्यात मंत्री गिरीश महाजनांविरोधात वंचितचं आंदोलन. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात महाजनांकडून बाबासाहेबांचा उल्लेख नाही. महाजनांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. जनता रस्त्यावर आणि नेते प्रचारात दंग. शेतकरी मोर्चावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारने आदिवासी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईतील 11 विभागामध्ये 10% पाणी कपात. आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात. महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं मुंबईकरांना आवाहन. राज्यावर अवकाळी पावसाचं सावट. रायगड, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी. रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पेणच्या जोहे, हमरापूर भागामध्ये पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वीट भट्ट्या तसंच गणपती कारखान्यांचं नुकसान झालं. फिलिपिन्सच्या दक्षिणेला असलेल्या एका बेटाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. बेटाजवळ 350हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली आहे. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण बेपत्ता आहेत. दरम्यान बचाव पथकांनी आतापर्यंत 310 प्रवाशांचा जीव वाचवला असल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होती आहे. सर्वत्र घरांवर, झाडांवर, रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कुलगाममध्ये बर्फवृष्टी होती आहे, त्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.